घरी अगर तुमच्या पालक आहे आणि मका आहे आणि हा विचार पडलाय की आज नाश्त्यामध्ये कमी तेलाचा असा नाश्ता कोणता बनवावा, तर आज मी तुमच्यासाठी मका आणि पालकपासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वांना हा फारच आवडणारा असा नाश्ता आहे. तर नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर मी ही रेसिपी बनवण्यासाठी ते गहू पिठाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी ते थंड तेलाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये थोडी थोडी करून पाणी घालायचं आहे आणि आता हे घटसर असे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ जे आहे ते 10 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. मग स्टफिंग बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तर तुम्ही इथे लसूण पेस्टचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला ही जे लसूण आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. मग लसूण फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आता ही मिरची पण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे, व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मग सगळे साहित्य फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही स्टफिंग बनवण्यासाठी 1 कप मक्याचे दाणे घालायचे आहे. तर मी ते हे दाणे बॉईल नाही केलेले आहेत, कच्चेच दाणे आहेत. तर तुम्ही हे दाणे बॉईल करून पण घेऊ शकता. तर आता आपल्याला हे जे दाणे आहेत ते व्यवस्थित 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहे, व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. मग मका व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेली पालकची भाजी घालायची आहे. तर मी ते पालकची पाने एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत. तर आता इथे पालक पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर मी इथे ही स्टफिंग बनवण्यासाठी मक्याचे दाणे आणि पालकाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही इथे पालकच्या जागी मेथीचा पण वापर करू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण घालू शकता. जसे तुम्ही याच्यामध्ये ढबू मिरची घालू शकता, गाजर घालू शकता, या बटाटा पण घालू शकता. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मग शेवटी यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हे सगळे साहित्य मिक्स करायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे
तर आता इथे हे पीठ पण व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. त्यानंतर या गोळ्यांना आता पीठ लावायचं आहे आणि या गोळ्याची पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर मी ती आता गोळ्याची पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे. तर व्यवस्थित आता आपल्याला याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे. आणि आता हा पराठा आपल्याला चौकोनी आकारामध्ये फोल्ड करायचा आहे. तर मी ते हा पराठा चौकोनी आकारामध्ये फोल्ड करत आहे. तर तुम्ही हा गोल या त्रिकोणी आकारामध्ये पण फोल्ड करून पराठा बनवू शकता. त्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि याच्यावरती अशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे. तर हे ऑप्शनल आहे आणि तुम्ही हा पराठा यापेक्षा मोठा पण बनवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत. मग त्यासाठी आपल्याला गॅसवर परत एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे पीसेस घालायचे आहेत. आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे हा पराठा जो आहे तो व्यवस्थित दोन्ही बाजूंनी फ्राय झालेला आहे आणि हा नाश्ता बनून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने पालक आणि मक्याचा वापर करून हा रुचकर असा कमी तेलाचा नाश्ता बनवू शकता आणि गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाही तर सॉसबरोबर सर्व करू शकता. नाही तर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता. तर हे व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हा सर्वांना एकच विनंती करायची आहे. तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.